नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा। म्हणजे पहाटेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पांडुरंगाच्या पूजेत मग्न होते, सहकुटुंब। अतिशय मंगल असा सोहळा आपण बघितलंच असेल, कदाचित टीव्हीवर दाखवत होते। पण ज्या फडणवीसांचा तिथे पूजा सुरू होती त्यांच्या बाबतीत काल गौरवोद्गार काढण्यात आले। गौरवोद्गार कालचा आपण दोन भावांच्या एकत्र येण्याचा सोहळा, याची देही याची डोळा पाहिला असेल। आणि त्यावेळी राज ठाकरेंनी जे विधान केलं की या सगळ्याचं श्रेय म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना जे जमलं नाही इतकी वर्ष, त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना जाते। आता या गोष्टीचे दोन अर्थ निघतात बरं का। म्हणजे उपहासाने जर बोलले असतील राज ठाकरे, उपहास असा की देवेंद्र फडणवीस यांनी जो हिंदीचा GR काढला होता त्रिभाषा सूत्राबद्दलचा, आणि त्यामुळेच मराठी प्रेमी मंडळी एकत्र आली, मराठीवर अन्याय होतो असं सगळ्यांना वाटलं, आणि एकत्र येण्याच्या प्रक्रियेमध्ये मग दोघा भावांचं मनोमिलन झालं। मनोमिलन उपासने असू शकतं की देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांना हे वाटू शकतं की चूक केली आहे, तो हिंदीचा GR काढून दोघा भावांना एकत्र यायला संधी दिली आहे। आपण हे विधान दोन्ही अर्थाने बघणार आहोत। म्हणजे खरोखर सकारात्मक अर्थाने राज ठाकरे बोलले असतील तर त्याचा गर्भित अर्थ फार वेगळा आहे, आणि तो तुम्ही या व्हिडिओत मला जो समजला आहे तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर दोन भाऊ एकत्र येण्याची चर्चा ही हिंदी सक्तीचा GR येण्याच्या आधीपासून आहे। हिंदी सक्ती नाही, तिसरी भाषा हिंदी म्हणून जो GR काढला गेला आहे, मराठी सक्ती आहे, हिंदी सक्ती नाही आहे। तर त्याच्या आधीपासून ही चर्चा सुरू आहे। महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीपासूनच ही चर्चा सुरू झाली आहे। त्या दिशेने जे नेते आहेत, इतर नेते, ते प्रयत्न करतायत। समर्थक तर अतिशय आनंदात आहेत की आता दोन भाऊ एकत्र आले की त्यांच्या पुढे कोणीच टिकू शकणार नाही, आणि महाराष्ट्र पुन्हा सुवर्ण काळाला प्राप्त होईल। म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा काळ येईल, न भूतो न भविष्यती, असं सगळं समृद्धी, असा सगळा विकास महाराष्ट्रात येणार आहे असं समर्थकांना वाटते। चांगली गोष्ट आहे। फडणवीसांनी म्हटलंय की दोन भाऊ एकत्र येण्यामध्ये आम्हाला काही हरकत नाही, आणि त्यानुसार ते आले। राज ठाकरेंनी जे सांगितलं होतं काल भाषणामध्ये, ते म्हणाले की फडणवीसांना श्रेय जातं, तो जर उपहास नसेल आणि सरळ सरळ राज ठाकरे ते म्हणत असतील तर त्याचा अर्थ असा निघतो की हे फडणवीसांनी योजल्यानुसार घडलंय, योजल्यानुसार, त्यांनी योजना केल्यानुसार। कारण एक राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट सुमारे तासभर, ती सगळ्यांना माहिती असेल, आणि अत्यंत गुप्तपणे ती भेट झालेली आहे। त्या भेटीचा तपशील काहीच बाहेर आलेला नाही। संजय राऊतांनी जरी काही अकलेचे ताळे तोडले असले तरी त्या भेटीचा तपशील बाहेर आलेला नाहीये। मला वाटतं मुंबई महापालिकेसाठी जर हे दोन भाऊ एकत्र येत असतील तर फारसा फायदा होणार नाही। याचं कारण आहे, काल तुम्ही बघितले असेल हिरवी गुढी उभारली होती। रंगाचा मला काही प्रॉब्लेम नाही आहे, कोणालाच नसावा, कारण रंग हे माणसांनी निर्माण, माणसांनी रंगाला जात धर्म दिलेला आहे। पण बहुधा गुढी ही लाल रंगाची असू शकते, भगव्या रंगाची असू शकते, हिरव्या रंगाची गुढी, आणि इतक्या मोठ्या स्टेजवर सगळं काही काटेकोरपणे होत असतं बरं का। म्हणजे कोणता फोटो लावायचा, खुर्च्या कुठे असतील, कोण कुठे बसतील, मग अशा वेळी गुढी कोणत्या रंगाची असेल हे देखील ठरवलं गेलं असेल। आणि मग जाणून बुजून किंवा मुद्दाम हिरवी गुढी का निवडली गेली याचा सरळ अर्थ आहे, हिरवी गुढी निवडली जाण्याचा सरळ अर्थ आहे की राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत आल्यामुळे कदाचित मुस्लिम बांधव दुखावू शकतात। कारण हनुमान चालिसाचं जे राज ठाकरेंनी अभियान सुरू केलं होतं आणि मशिदीवरील भोंगे हटवण्याकरता जे आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाची आठवण मुस्लिम बांधव विसरलेले नसतील, आणि मग त्यांना देखील हे दोन भाऊ एकत्र येत आहेत हे आपलंसं वाटावं, किंवा त्यांना आपल्याला उपेक्षित ठेवलं आहे किंवा आपल्याला काही धोका नाही असं वाटावं म्हणून हिरवी गुढी होती का, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, फडणवीसांनी हे जर योजलं असेल तर बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजलंय का?
म्हणजे तो सक्तीचा GR, सक्तीचा मी चुकून म्हणतोय, हिंदी भाषेचा GR काढताना फडणवीसांना माहीत नव्हतं का की राज ठाकरे आणि हे आंदोलनं करतील आणि आपल्याला GR मागे घ्यावा लागेल, हा पराभव पत्करावा लागेल, GR मागे घेण्याची मानहानी किंवा कमीपणा पत्करावा लागेल, तरी देखील त्यांनी तो GR का काढला? साधी सरळ गोष्ट, या आंदोलनामुळे जे काही 2-3 मारहाणीचे प्रकरणं घडले त्याचा फायदा थेट बिहारच्या निवडणुकीत होणार आहे आणि मुंबई महापालिकेपेक्षा भारतीय जनता पार्टीला बिहारची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. अजून एक मुद्दा साध्य झाला आहे. कालच्या या सोहळ्यामध्ये काँग्रेसनी स्वतःला दूर ठेवलंय. म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितले की राज ठाकरेंशी आमची विचारधारा जुळत नाही. म्हणजे आघाडीत फूट पाडण्याचा डाव होता का? आणि तसंच दिसतंय की काँग्रेसशी जर बाजूला पडले तर मग आघाडीत फूट पडलं हे सरळ आहे. शरद पवारांनी आधीच नाराजी दर्शवली. जरी सुप्रियाताई सुळे हजर होते तिथे व्यासपीठावर, तरी देखील शरद पवारांनी नाराजी दर्शवलेली आहे. मग आघाडीत फूट पडल्यानंतर हे दोन भाऊ कितीसा मोठा चमत्कार करणार आहेत? काँग्रेसचं स्वाभाविक आहे की काँग्रेस म्हणा किंवा भारतीय जनता पार्टी म्हणा हे मोठ्या फळीतले पक्ष आहेत आणि त्यांना हा भाषाभेद वगैरे कधीच मान्य होणार नाही किंवा एकाच भाषेचा पुरस्कार करणं हे मान्य होणार नाही. त्या भाषेवरून हिंसाचार करणं मान्य होणार नाही आणि म्हणून काँग्रेसने देखील स्वतःला दूर ठेवलंय. तर आघाडीत ही अशी फूट पडलेली आहे. तसंच मुंबईत सगळ्यात जास्त उत्तर प्रदेश आणि बिहारकडचे बांधव आहेत. बिहारकडचे मला वाटते जास्तीत असतील. तर ते सगळे बांधव आता तुटलेले आहेत. शांतीदूतांची मते म्हणजे मुस्लिम बांधवांची मते देखील आता काँग्रेसकडे जाणार, विभागली जाणार आहेत. तर देवेंद्र फडणवीसांनी हे योजलं होतं काय की त्यानिमित्ताने दोन भाऊ एकत्र येऊ द्यात, मराठी भाषेकरता येऊ द्यात. हा GR मुद्दाम काढला होता का? तो मागे घेण्यासाठीच काढला होता का? बघा, अनेक प्रश्न आहेत सर्वांच्या मनामध्ये. अर्थात त्याची उत्तरं लवकरच मिळतील आपल्याला. एक समाधान वाटलं की स्टेजवर दोन्ही भाऊ बघून मलाही छान वाटलं की इतके वर्षापासून अनेक लोकांची अपेक्षा होती दोघांनी एकत्र यावं, ते काल एकत्र होते. अजून एक चांगली गोष्ट होती की व्यासपीठावर दोघं भाऊ होते. बाकी सगळी खालच्या स्तराचे नेते हे पुढे बसले होते, समोरच्या रांगेत खुर्च्यांवर लक्षवेधी पद्धतीने बसले होते. सुषमाताई अंधारेंच्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळलेलं मला दिसलं. चांगला क्षण होता. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. पण आता हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर जर महापालिका निवडणुकासाठी जागा वाटपाबाबतीत वाद होऊ शकतात का? नेमक्या कोणाला किती जागा मिळतील? कालची भाषणं दोघांचीही छान झाली. म्हणजे छान म्हणजे काय की त्यांच्या पठडीतली भाषणं होती आणि ठरल्यानुसार काय टीका करायची त्यानुसारच टीका झालेली आहे. महापालिकेत फायदा होईल काय? आणि केवळ महापालिकेचाच फायदा इतकंच उद्दिष्ट दोन्ही म्हणजे भावांचं आहे का की त्यांना यापुढे देखील राज्य पातळीवर विधानसभा, लोकसभा येथे निवडणुका लढवायच्या आहेत आणि तेथे फायदा होईल काय? कारण काँग्रेस दूर जाताना दिसते आहे, आघाडीत फूट पडलेली दिसते आहे. तर त्याचं नुकसान देखील सोसावं लागणार आहे आणि कदाचित फडणवीसांचा तोच उद्देश होता काय, म्हणून फडणवीसांनी योजल्याप्रमाणे घडते आहे असे मला वाटते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.